गुरुवार दिनांक 25 जुलै 2024. चेंजिंग लेन्स ही मूवी बघितली. 2006 मध्ये जो टॅक्सी नंबर 9211 आला होता तो त्याच्यावरच बेस्ड आहे. पण अगदी डिट्टो तसं नाही, पण थोडीफार स्टोरीचं जिस्ट तसंच आहे की एक मोठी फर्म असते आणि त्यांचे काहीतरी इश्यूज क्लॅशेस चालले असतात. कोणातरी क्लायंटला हे करायचं असतं आणि तर सगळी ती कागदपत्र तयार करून तिथला तो एक यंग माणूस तर जो त्या फर्ममध्ये त्या फर्मच्या म्हाताऱ्या लोकांचा जावई होणार असतो आणि मग एका अर्थाने भागीदार पण त्याच्यातलाच म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीमधला. तर तो ती सगळी कागदपत्र घेऊन जात असतो कोर्टामध्ये. तर त्याचा ॲक्सिडेंट होतो एका माणसाच्या कारशी आणि तो माणूस त्याला म्हणजे थांबायला म्हणत असतो की नाही मला हे लिगली सेट करायचं आहे असं नाही. तर तो आपलं एक रिकामं चेकबुक साईन करून त्याला देऊन देतो की तो म्हणतो अरे तुम्हाला नाही ॲटलिस्ट गाडीमध्ये तरी बसवून घे, पण तो काही ऐकत नाही. तर मग त्याही माणसाला कोर्टातच पोचायचं असतं कारण त्याची बायको आणि मुलांना घेऊन ती बायको निघून जात असते. म्हणजे डायव्होर्स तिला पाहिजे असतो थोडक्यात, त्या दोघांचं पटत नसतं म्हणून. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याला मग 20 मिनिटं कोर्टात पोचायला त्या लेट होतं आणि त्याच्यामुळे तो म्हणजे बायकोला कस्टडी मिळते मुलांची आणि परवानगी मिळते की हा तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे त्याला असं प्रूफ करतात की तू एबल नाही आहेस मुलांची देखभाल करायला, त्यांना राहायला घर पण नाही देऊ शकत वगैरे. तर त्याच्याकरता तो आधी लोन घ्यायला पण गेला असतो बँकेत की मला माझं एवढं क्रेडिट आहे, मला लोन मिळावं वगैरे वगैरे. तर ते म्हणतात ठीक आहे तुम्ही उद्या या, तुम्हाला सांगतो मी म्हणजे लोन मिळेल नाही मिळेल असं. तर तो खूप होपफुल असतो, त्यांनी एक घर पण पाहून ठेवलेलं असतं. पण मग ते सगळंच फिसकटतं बायकोकडनं हे लागल्यामुळे. आणि इकडे हा जो कंपनीचा होणारा जावई असतो तो धावत पळत पोचतो कोर्टात आणि सगळं दाखवतो. तर कोर्टात ऑलमोस्ट त्याच्याकडून असतं, पण नेमकी एक तिसरी फाईल जी असते ती त्याच्या झटापटीत तिथे खाली पडून गेलेली असते आणि ती मग आता हा दुसरा जो टॅक्सीमधनं ज्याची कार खराब झाली असते त्याच्याजवळ ती येते. त्याला लक्षात येतं की हे आता हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे. मग आता ह्याला अंदाज येतो, मग तो सांगायचा प्रयत्न करतो आज माझा असं ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे मला यायला थोडासा उशीर झाला आणि माझी बहुतेक ती फाईल त्याच्याच जवळ राहिली आहे वगैरे. तर तो आता त्याचा शोध काढून पाठपुरावा त्याचा करायचा प्रयत्न करतो, पण त्याला सापडत नाही. पण अल्टिमेटली त्याला कळतं की कुठे तो दिसतो, त्याला सापडतो. पण मग तो पण त्याला म्हणतो, कारण त्याला त्याच्या फाईलवरून त्याचे सगळे अपडेट्स कळतात की हा कोण आहे काय आहे. मग हा म्हणतो त्याला त्रासच द्यायचा आपण, ह्याने आपल्याला त्रास दिला तर. म्हणून मग तो त्याच्या कारचे नट बोल्ट्स काढून टाकतो आणि मग त्याच्याही कारचा ॲक्सिडेंट होतो. आणि हा मग शाळेमध्ये पण जातो मुलांच्या की म्हणजे हा कदाचित येईल तर तुम्ही त्याला भेटू देऊ नका वगैरे वगैरे. आणि ते तसंच होतं की तो जातो पण टीचर्स त्याला भेटू देत नाही. मग त्याच्या डोक्यात अजून म्हणजे राग असतो आणि त्याला मग पकडून पोलीस जेलमध्ये टाकतात. मग त्याची बायको आणि मुलं जेलमध्ये त्याला भेटायला येतात आणि ते म्हणतात आम्ही फॉरएव्हर आता सोडून चाललोय, आम्हाला वाटलं होतं थोडीशी होप तुझ्याकडनं पण काहीच दिसत नाहीये. मग नंतर ह्याला रिअलाइज होतं की खरंच बायको पोरं असली की कसं म्हणजे होतं वगैरे काय, आणि आपण फार चुकीचं वागतोय. कारण नंतर त्याला हे लक्षात येतं की आपले जे सासू सासरे आहेत ते पण फक्त पैशांकरताच, त्यांनाही कोणाशी काही घेणं देणं नाही आणि ते फक्त पैशाकरताच आपल्याला हे करतात, ते आपला वापर करून घेतात आणि त्यांना त्यांच्या मुलीशी म्हणजे लग्न करून हवंय वगैरे म्हणून. तर ती होणारी बायकोही त्याला भेटते. ती म्हणते की तू कर सगळं हे असं नीट. पण मग नंतर त्यालाही कळतं की नाही हे काही खरं नाही आहे हिचं प्रेम वगैरे, पैशांकरताच ती सगळं करते. मग तो जाऊन त्या बायकोला मुलांना भेटतो त्या दुसऱ्या आणि त्यांना समजवतो की नाही तो वाईट नाहीये आणि असं असं झालं होतं ॲक्सिडेंट आणि मी त्याच्यामुळे त्याच्यावर
म्हणजे मी त्याच्याशी वाईट वागलो त्याच्यामुळे तोही माझ्याशी वाईट वागतोय, पण तुम्ही त्याला माफ करा, असं करू नका त्याच्या लाईफमध्ये. आणि मग तो जाऊन तिथे पण भेटतो जिथे त्याला क्रेडिट मिळणार असते. कारण दुसऱ्या दिवशी तो जातो तर ते म्हणतात तुला नाही मिळणार, तुझं क्रेडिट नाहीये, तुला लोन नाही मिळणार. मग जाऊन ते लोनचं पण सेटलमेंट करून येतो सगळं. तर जेव्हा मग ह्याला सगळं कळतं, नाही मग जेलमध्ये त्याची बेल होते. मग तो विचारतो की कोणी केली बेल, तर एक दुसराच यांनी पाठवलेला असतो माणूस. मग तो मग त्याला म्हणजे कळतं शेवटी की ह्यानी केलं. मग हा पण ठरवतो की आपण उगीच ताणायला नको, म्हणून हा पण जाऊन हा ऑफिसमध्ये बसला असतो काय करावं आता याच्या पुढे. तर हा जाऊन ती फाईल तिथे देतो त्याला. तो म्हणतो ठीक आहे तू फाईल दिली पण आता काही त्याचा उपयोग नाही. ठीक आहे म्हणे आपल्या दोघांचं हे भांडण संपलं, जा म्हणे. आणि तो बाहेर येतो तर समोरच त्याला लेनवर बायको आणि मुलं दिसतात. आणि मग त्याचा जो आनंद ह्याला मिळतो तर तो अवर्णनीय. म्हणजे शेवटी तो पण आपलं मन बदलतो की नाही, सगळ्यांना आनंद देण्यात किंवा दुसऱ्याला आनंद देण्यात जो आपल्याला आनंद मिळतो तोच खरा आनंद आहे. असं करून ती स्टोरी संपली. ठीक आहे, ओके होता.